राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून जे आहे ते पक्षप्रवेशाचा ओढा जो आहे तो वाढलेला आहे आणि हा ओढा जो वाढवलेला आहे तो लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी. चिखलीकर सतत 2 दिवस आड इथे राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश घेऊन घेते. नेमका हा पक्षप्रवेश कशासाठी होते हेच जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः प्रताप पाटील चिखलीकर आहेत. साहेब, याच्या आधी राष्ट्रवादीचे एवढे पक्षप्रवेश नांदेडकरांनी पाहिले नाही, मात्र तुम्ही आल्यानंतर पक्षप्रवेशाचा ओढा जो आहे तो वाढलेला आहे. असं आहे, एखाद्या पक्षाला स्थानिकमध्ये चांगला कार्यकर्ता, चांगला नेता मिळाला की त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याच्या पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा असतो. दादांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी ही समाजवादी विचारधारा घेऊन चालणारा पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि देशात सगळे लोक बघत आहेत. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, जिल्हा परिषदेपासून आलो, आत्तापर्यंत 4-5 वेळेस आमदारकी, खासदारकी सगळं जिंकलेला कार्यकर्ता आहे. तळागाळातल्या लोकांमध्ये राहणारा म्हणून माझा एक नाव आहे किंवा नावलौकिक आहे असं मी म्हणणं तर चुकीचं होणार नाही. त्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर मला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा लागला आणि राष्ट्रवादीत गेलो. जे काही माझे सहकारी होते गेल्या 30-35 वर्षापासूनचे, त्यांना सगळ्यांना जाऊन मी विनंती केली की अजितदादांसारखं नेतृत्व आपल्याला भेटलेलं आहे, दादांच्या नेतृत्वामध्ये आपण आलं पाहिजे. तर मला असं वाटतं की साधारणतः आत्तापर्यंत 2,500 जे पदाधिकारी, कोणी कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, कोणी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, वेगवेगळ्या कोणी आमदार असेल, अशा पूर्वी सगळ्या माजी पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे. उद्या 23 तारखेला पण मोठा प्रवेश होतो आहे. 23च्या नंतरसुद्धा आणखी ही प्रवेशाची मालिका ही सातत्यानं सुरू राहणार आहे. आणि माझ्या डोक्यामध्ये एक आहे की राष्ट्रवादी ही नांदेड जिल्ह्यातला नंबर 1चा पक्ष झाला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. हे पक्षप्रवेश करून तुम्ही काय दाखवत आहात? मी त्यांना एकच सांगतो की माझ्याबरोबर मी काही नेता नाही आहे, मी काही 5 स्टारमध्ये नेशीमध्ये राहणारा नाही आहे, लोकांच्यामध्ये राहणार आहे. तुम्हाला माझ्यासोबत घेऊन चालेल, मी तुमचा सन्मान करेन आणि दादांकडे काही तुमचं असेल तर निश्चित दादा पण या सगळ्या गोष्टीमध्ये मदत करतील. शेवटी सगळ्याच कार्यकर्त्यांना पदं, सगळ्याच कार्यकर्त्यांना पैसा किंवा सगळ्याच कार्यकर्त्यांना असं लागते असं नाही. काही कार्यकर्त्यांना सन्मान लागतो आणि ती सन्मान द्यायची भूमिका मी गेल्या अनेक वर्षापासून करतो. आपण बघितलं की कंधार लोह्याची, आता लोह्यामध्ये 25 वर्ष कृषी उत्पन्न बाजार समिती माझ्याकडे, 25 वर्ष नगरपालिका माझ्याकडे, 25 वर्ष पंचायत समिती माझ्याकडे. याचा अर्थ असा आहे की मी कार्यकर्त्यामध्ये इंटरफेअर करत नाही, कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवण्याचं काम करतो. शेवटी ते आहेत म्हणून मी आहे, ही भूमिका घेऊन चालतो म्हणून लोक माझ्याकडे येतात. ज्या दिवशी राष्ट्रवादीचा पहिला पक्षप्रवेश तुम्ही केला त्यानंतर पत्रकार परिषदेत तुम्ही असं म्हणालं आहे की मी अजून भाजपला हात लावला नाही. तुम्ही वारंवार याचा उल्लेख करत आहेत. नाही, वारंवार जसं आहे बघा, काही पत्रकार मित्र विचारतात आणि त्या पत्रकार मित्राच्या प्रश्नाला उत्तर देणे माझं काम आहे. ज्यांना भारतीय जनता पक्षाने पक्षातून काढले अशा लोकांना घेण्याचं काम केलं. कारण भाजपने देखील माझ्या विरोधात ज्यांनी निवडणुका लढवल्या त्यांना प्रवेश दिला. म्हणून मी आणखी भाजपमधलं कोणी घेतलं नसलं तरी इतर पक्षातले लोक घेण्याचा प्रयत्न माझा आहे. ती सल अजूनही तुमच्या मनात आहे का तुमच्या महायुतीमध्ये? कारण की तिकडचे जे उमेदवार होते, सल म्हणजे मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना बोललो होतो आणि फडणवीस साहेबांनी मला स्वतः सांगितलं होतं की असं एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढवण्याला पक्षात प्रवेश देणं चुकीचं आहे, परंतु स्थानिक लेवलवर त्यांच्या कानावर काही गोष्टी न घालता प्रवेश झाला असं मला वाटतं. ते तर कोणाच्या मनामध्ये सल राहणारच आहे. कारण काल एकमेकाच्या विरोधात लढायचं आणि आज दोघंही एका महायुतीच्या याच्याखाली यायचं तर ही म्हणजे मॅसेज चुकीचा जातो. असं जाऊ नये असं मला वाटतं. याच्या स्थानिकाची कोणाचं इन्व्हॉल्वमेंट होतं असं तुम्हाला वाटतं? नाही, नाव घ्यायची काय गरज नाही. अशोकराव आहेत, अशोकरावनी केलं आहे, माझ्या विरोधात लढवण्याला ताबडतोब पक्षात घेण्याचं काम केलं, हे मी सांगण्याची आवश्यकता नाही ना. आत्तापर्यंत पक्षप्रवेश केलेले आहेत. तसेच अशोक चव्हाण यांनी माझ्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढवलेली आहे त्यालाच पक्षात सामावून घेतल्याची प्रतिक्रिया आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी दिलेली आहे. अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.